छत्रपती संभाजीनगर शहरातील खिडकी परिसरात अपोलो ग्रुपच्या अपोलो मेडिकल स्टोअरचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले। मंदिराच्या झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी आणि तत्पर आरोग्य सेवा देणे हेच आमचे आधुनिक सुविधा आवश्यक सेवा यामुळे बंद करा, कचरा डेपो बंद करा। बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। हा बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। बंद करा, बंद करा, कचरा डेपो बंद करा। अरे बंद करा, बंद करा, कचरा डेपो बंद करा। या मनपा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या मनपा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या मनपा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। आम्ही इथं उभं केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून प्रभाग क्रमांक 4 येथे आज येथील नागरिकांना जो त्रास होते धुळीमुळं हे नागरिकांना इथं संसर्गजन्य त्वचारोग ताप येणं हे दूषित पाण्यामुळं पावसाळ्यात आज कचऱ्याचं काही जे दूषित पाण्यामुळं ते काळं पाणी त्या बोरमध्ये जातं ते बोरमध्ये पाणी लोकांना पिण्यात येतं। पडेगाव मिटमिटा शिंगोरात पिण्याचं महानगरपालिकेचं पाणीच नाही आहे ते हे बोरचं पाणी आहे त्याच्यामध्ये पण हा दूषित पाणी हा काळा पाणी त्या बोरमध्ये चाललं आणि लोक त्यांना त्या बिमारीला सामोरं जावं लागतं आहे। त्याच्या हे आंदोलन आम्ही जे उभं केलं याच्यासाठीच केलं की नागरिकांनी आम्हाला 45,000 लोकांनी आम्हाला इथं निवडून दिलं। कशासाठी निवडून दिलं? हे 8-8 कोटीचे टेंडर काढतात सरकारी महानगरपालिकेचे लोक बाहेरचे राज्यातले कंपन्यांना तुम्ही टेंडर देता हे लापरवाही करतात। आम्हाला कशासाठी लोकांनी निवडून दिलं यांचं आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे। प्रशासन सगळं सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे कारण की कचरा पेटून देतात त्याचं जे धुराचे लोळ उठत आहे त्याच्यापासून आजूबाजूचे नागरिक आजारी पडत आहे। अनेक लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, लहान लहान बाळंसुद्धा आजारी पडलेले। हे जे महानगरपालिकेचा आंधळा कारभार चालू आहे, हजारो कोटीचे टेंडर करताय, 1100 कोटीचं टेंडर केलं नाही तर काय प्रोसेसिंग करतात? हे कोणतीच प्रोसेसिंग करत नाही, कचरा जाळून सनी फक्त जागा निर्माण करतात आणून पुन्हा डम्पिंग करतात आणि याच्याकडं आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा कानाडोळा करतं कारण की ते सुद्धा लक्ष करत नाही। अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई यांच्यावर करत नाही। त्याच्यामुळं महानगरपालिकेचा हा भोंगळा कारभार चालू आहे। हे सरळ कचरा पेटून देतात, 10-10, 15-15 दिवस कचरा जळतो, एकही अधिकारी मनपा कमिशनर कोणी इथं येऊन बघत नाही। हे सरळ दुर्लक्ष करतायत, फक्त एखादा टँकर आणतात, पाणी मारतात आणि निघून जातात। आता आम्ही भोंबे साहेबाला काल पण सांगितलं, आज सुद्धा फोन करू लागलो, जे इथले प्रमुख आहेत ते सुद्धा इथं फडकत नाही आणि फोनसुद्धा उचलत नाही त्याचा। तर ही सरळ महानगरपालिकेचा नाही का कचऱ्याच्या नावाखाली जनतेची लूट करताय, जनतेचा टॅक्सचा पैसा, जनतेचा मेहनतीचा पैसा कचऱ्यासाठी वापरतो आणि असं दाखवतात की आम्ही स्वच्छतेसाठी खूप मोठं काम करू लागलो, पण हे सगळं अंधकारभार यांचा। कचरा जाळू लागले, हे कुठलीच प्रोसेसिंग करत नाही। आजूबाजूचे जे खेडे हर्सुल असन, चिकलठाणा असन आणि भाऊसिंगपुरा पडेगाव मिटमिट असन आम्हाला फक्त हे त्रास देण्याचं काम करताय। आम्ही सुरुवातीलाच त्यांना सांगितलं होतं इथं कचरा डेपो करू नका, मनुष्यवस्तीपासून लांब तुम्ही कचरा डेपो करा, पण त्यांनी बळजबरी इथं कचरा डेपो केला आणि आता हे पेटून देतात। सफारी पार्क पण येणार आहे इथं आणि त्या प्राण्यांचं आता सफारी पार्कमध्ये एवढे प्राणी राहणार आहे, ते प्राणी जगतील का? असा धुराचे लोट जर असले तुम्ही मला सांगा, ते प्राणी ते सिद्धार्थ गार्डनमध्ये तरी सुखरूप राहतील? मला तरी वाटतं इथं आले तर एक प्राणी दम्मानं मरून जातील ते प्राणी। तर माझी नाही का प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुद्धा विनंती की त्यांनी महानगरपालिकेला नोटीस दिली पाहिजे, हा कचरा डेपो बंद केला पाहिजे। त्यांनी पुढची भूमिका काय असणार आहे? आता जर यांनी याच्यावरती काही उपाययोजना केली नाही, यांनी हे जर धुराचे लोट थांबवले नाही, आम्ही याच्यानंतर महानगरपालिकेची एकही कचऱ्याची गाडी इथं येऊन देणार नाही, त्यांना कचरा खाली करून देणार नाही। आमचा डायरेक्ट विरोध राहील, हा कचरा डेपोच बंद करा अशी आमची मागणी।